अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। चैत्राची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते आणि गुढीपाडवा म्हटलं किती उत्साह असतो आणि तो आपण किती उत्साहाने साजरा करत असतो। तसंच गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि गुढीपाडव्याला सेवा करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। आपल्याला दोन उपाय करायचे आहेत। एक आहे तो धनधान्य समृद्धीकारक उपाय आहे, जो आपल्या स्वतःचं घर असेल, भाड्याचं घर असेल तरी तुम्ही करू शकता। आणि हा जो उपाय आहे पाडव्याच्याच दिवशी करायचा आहे। म्हणजे अगदी ज्यांना शक्य नाही झालं, सूतक आहे, मासिक धर्म आहे, विटाळ आहे, तर त्यांनी कुठल्याही बुधवारी करायचे। आता उपाय काय आहे ते तुम्हाला सांगते। अर्थात हा आपल्या केंद्रातलाच उपाय आहे। सगळ्यात आधी तर हा तुम्हाला जो तोडगा तुम्हाला केंद्रात मिळेलच। जवळच्या केंद्रात जात तिथे तुम्हाला सगळ्या व्यवस्थित वस्तू पॅक करून मिळतील। ज्या काही 5-6 वस्तू आहेत त्या तुम्हाला पॅक करून मिळतील। घरी आणायचे, त्याच्याबरोबर एक चिठ्ठी सुद्धा असते, जेणेकरून तो तुम्हाला काय सेवा करायची आहे ते कशी करायची आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। पण ज्यांच्या जवळपास केंद्र नाही आणि जर तुम्हाला केंद्रातून आणणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या वस्तू आहेत त्या तुम्ही दुकानातून सुद्धा आणू शकता। तर तो कोणत्या वस्तू आहेत तर बघा, म्हणजे आता बघा हे 2 तोडगे आहेत तर तुम्हाला केंद्रात अगदी 55-60 रुपयापर्यंत मिळून जातील। तर बघा आता सगळ्यात आधी आपल्याला एक तोडगा करायचा आहे, जो तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे। तर एक पोटली आहे। आता जो पहिला तोडगा आहे त्याला अन्नपूर्णा तोडगा म्हणतात। तर या तोडग्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक पिवळ्या कलरची पिशवी घ्यायची आहे आणि त्या पिशवीमध्ये आपल्याला म्हणजे तो आपण जर केंद्रातून आणणार आहे तर तो पिवळ्या कलरचा तोडगा मिळतो। तर बघा आपलं स्वतःचं घर आहे किंवा भाड्याचं घर आहे, आपण घरात नेहमी अन्नधान्याची कमतरता भासू नये। अन्नपूर्णा तोडगा ज्याला आपण म्हणतो तो कधी धनधान्याची कमतरता भासू नये म्हणून अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्यावर असावा म्हणून सुख समृद्धी धनधान्यकारक तोडगा तुम्हाला करायचा असतो। आता याच्यात काय काय मिळतं बघा, म्हणजे जर तुम्ही केंद्रातून आणला तर त्याच्यात काय काय असतं आणि जर तुम्ही आणणार नसाल तर तुम्हाला एक्झॅक्टली काय आणायचं आहे हे मी तुम्हाला सांगते। बघा तुम्हाला काय आणायचं आहे, रंगारी हिरडा। म्हणजे रंगारी हिरडा तुम्हाला कुठल्याही दुकानात गेलं म्हणजे जिथं आयुर्वेदिक औषध मिळतं तिथे तुम्हाला हा रंगारी हिरडा मिळून जाईल आणि तो कसा दिसतो हे मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवते। बघा तुम्हाला एक रंगारी हिरडा घ्यायचा आहे, तांब्याची पावलं घ्यायची आहेत आणि तांब्याची नाणं। आता हे तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात किंवा कुठल्या पण दुकानात जिथे वस्तू मिळतात देवांच्या तिथे तुम्हाला या 2 वस्तू मिळून जातील। त्याचबरोबर हळकुंड आणि नागकेशर हे तुम्हाला मसाल्याच्या दुकानात मिळून जाईल। एवढंच की तांब्याची पावलं तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल। आणि मीठ तर प्रत्येकाच्या घरात असतंच, हे तुम्हाला सेपरेट एका पिशवीमध्ये करायचं आहे। आणि घरातले मूठभर गहू घ्यायचे। लक्षात घ्या, घरात अन्नधान्यमधले जे मूठभर गहू आहेत ते तुम्हाला घ्यायचे आणि सगळं एकत्रित करायचे। आता हे पिशवीत असणार आहे तुम्हाला, तर या म्हणजे हे सगळं तुम्हाला पिवळ्या कलरच्या पिशवीमध्ये टाकायचे। आणि जर तुम्ही घरातल्या घरात करणार असेल तर पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये तुम्ही गाठ बांधून ठेवली तरी चालेल। पण आपण जेव्हा केंद्रातून घेतो तेव्हा छान पद्धतीने आपल्याला एक पोटली करून देतात। तर हे झालं। आपण आता काय करायचंय, त्याच्यामध्ये घरातले मूठभर गहू घ्यायचे आणि ते तुम्ही सगळं एकत्र करायचे। म्हणजे जे तुम्ही आता मूठभर गहू घेतलेत तर आता तुमच्याकडे जे बाकीचे सामान आहे म्हणजे बाकीच्या वस्तू आहेत ते सगळं एका डिशमध्ये काढायचे आणि त्याच्यावर गहू टाकायचे आणि गहू टाकल्यावर ह्या सगळ्या गोष्टी उजव्या हातात घ्यायचे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचे। बाकी काही जास्त सेवा नाहीयेत। जर तुम्ही 11 माळे श्री स्वामी समर्थ मंत्र केलात तरी उत्तमच आहे आणि ज्यांना शक्य नाहीये त्यांनी 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्हाला करायचे। तर आता 1 माळ स्वामी समर्थ मंत्र झालं की हे सगळं त्या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये ठेवायचं आहे किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे। आणि आता हे काय कुठे ठेवायचं आहे तर आपल्याला हे किचनमध्ये ठेवायचं आहे। ही सगळी सेवा करून अगदी त्याच दिवशी सेवा झाली की 5-10 मिनिटांनी तसंच ते ठेवा आणि लगेच तुम्ही आपल्या किचनमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे। आता किचनमध्ये वरती ठेवा किंवा वरती जागा नसेल तर किचनमध्ये व्यवस्थित अन्नधान्य राहतं त्या ठिकाणी तुम्हाला हा तोडगा ठेवायचा आहे। आता हा झाला पहिला तोडगा जो तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे। आता दुसरा उपाय बघा, हा तुम्हाला पाडव्याच्या दिवशीच करायचा आहे। याच्यात आपल्याला वडाच्या झाडाची मुळी घ्यायची आणि रंगारी हिरडा घ्यायचा। तर हे 2 वस्तू घ्यायच्या आहेत। हे सुद्धा तुम्हाला केंद्रातून मिळून जाईल, अगदी 5 रुपयाला मिळतं। तर तुम्ही केंद्रातून घेणार असाल तर घेऊ शकता किंवा जर नसेल तुमच्याजवळ केंद्र तर तुम्ही बाहेरून सुद्धा आणू शकता। तर बघा हे दोन्ही उपाय करायचे आहेत आपल्याला पाडव्याच्याच दिवशी। तर कसं करायचं बघा, वडाची झाडाची मुळी 3 इंच घ्यायचं आहे
आणि रंगारी हिरडा हे एका लाल कपड्यामध्ये तुम्ही बांधून करू शकता. हे दोन्ही पण तोडगे तुम्हाला पाडव्याच्या दिवशी करायचे. जर तुम्हाला हे नाही शक्य झालं तर पाडव्याच्या दिवशी म्हणजे अगदी विटाळ मास धर्म म्हणजे मासिक धर्म तर तुम्ही कुठल्याही बुधवारी करू शकता. जर एखादीला पाडव्यानंतर भेटला तर घाबरू नका, तुम्ही कुठल्याही बुधवारी करू शकता. आता काय करायचं तुम्हाला सांगते. जेव्हा रंगारी हिरडा आणि 3 इंच वडाची मुळी हे आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ते देवासमोर ठेवून नंतर ते हातात घेऊन एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र ह्याची जपमाळ करायचे. तर हे झाल्यानंतर त्याची पंचोपचारी पूजा करायची. म्हणजेच काय, हळदी कुंकू अक्षता धूप दीप ओवाळायचे आणि त्याची पूजा करायची आणि महाराजांना प्रार्थना करायचं की माझ्या घरात कुठलीही बाधा आहे, मग ती बाहेरची असू दे किंवा कुठलीही नजरदोष असू दे, तरी माझ्या वास्तूमध्ये किंवा माझ्या घरात येऊ देऊ नका. तुमचं घर भाड्याचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. दोन्ही पण तोडगे तुम्हाला अशी प्रार्थना करायचे आणि प्रार्थना करून झाल्यावर त्याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्याच दिवशी आपल्या घराच्या मधल्या बाजूला म्हणजे हा जो दुसरा मी उपाय सांगितलेला आहे तो पाडव्याच्याच दिवशी, तर तुम्हाला घराचा दरवाजा असतो आपला मुख्य दरवाजा त्याच्या बरोबर मध्ये आतल्या बाजूने म्हणजे आपल्या घराच्या आतमध्ये दरवाजाच्या उजव्या बाजूला लावा किंवा डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला सुद्धा तुम्ही लावू शकता. तर ही सेवा कोणी करू शकतं, कुठलंच बंधन नाहीये. पण एक सांगते, तुम्ही ही सेवा करत असताना तेव्हा आपल्या घरातल्यांनी एकत्र येणं महत्त्वाचं आहे. तर बघा, कारण घरातले जेवढी जास्तीत जास्त लोक असतील तेवढं ते आपल्यासाठी चांगलं आहे. जर घरातलं एखादं बाहेर गेलं असेल म्हणजे बाहेरगावी राहत असेल, ज्यांना शक्य नाहीये त्यांनी ठीक आहे. पण घरात कोणी बाहेर गेले थोड्या वेळापुरता किंवा त्या दिवशी तर सगळ्यांना सुट्टी असते, जर सगळे एकत्र असतील तर ही सेवा अतिशय उत्तम आहे. तर बघा, ह्यात तुम्हाला दोन्ही सेवा केंद्रातून मिळालेल्या आहेत आणि हे दोन्ही पण तोडगे तुम्हाला केंद्रात मिळतील. ज्यांना शक्य नाहीये ते तुम्ही बाजारातून किंवा दुकानातून आणू शकता. तर बघा, झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.